आज बनवणार आहे आपण कोबी, कोथिंबीर आणि मेथीच्या वड्या। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे धणे आहे, जिरं आहे, हिरवी मिरची आहे, आलं आहे, लसूण आहे, बडीशेप आहे। हे सगळं मी एकत्र वाटून जाडसर घेणार आहे आणि मग हे वाटप आपल्याला त्या वड्यांमध्ये घालायचं। चला आपण आता वाटप करूया। हे सगळं घेऊन मी मिक्सरला टाकलेलं आहे। मिक्सरला टाकलं। आता आपण हे जाडसर वाटून घेऊया। आज आपण बनवत आहोत कोबी, कोथिंबीर आणि मेथीची वडी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे ते कोबी। आम्ही इथे कोबी घेतला आहे। यात आता मी कोबीमध्ये मीठ घालून घेणार आहे, म्हणजे मिठाने कसं पाणी सुटतं ना कोबीला। आता हे पूर्ण वड्यांच्या सहितच मी मीठ घालून घेणार आहे, कारण पुन्हा मी मीठ घालणार नाही याच्यामध्ये। आता यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर। ही पहा, भरपूर अशी कोथिंबीर। आणि ही मेथीची भाजी। छान अशा पौष्टिक वड्या बनवणार आहे आणि बेसन कमी घालणार आहे मी। आणि यामध्ये ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालणार आहे। आता ह्यात थोडीशी मी हळद घालून घेते। हळद घालून घेते मी। लाल मिरची पावडर घालते आहे। लाल मिरची पावडर घालते मी। थोडीशी साखर घालून घेणार आहे। थोडीशी साखर घालते मी। थोडा हिंग घालते। हिंग घालून झाला की मग यामध्ये मी आता तीळ घालून घेणार आहे। तीळ घालून घेते मी। आणि हे जे केलेलं वाटप आहे ना आपण, धणे, जिरं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि ओवा आणि बडीशेप, ह्याचं हे वाटप केलेलं आहे ते आता मी हे आत घालून घेते। हे असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे मी पल्स मोडवर। आता हे वाटप वाटून घेते, वाटप टाकून घेते। हे पहा, हे सगळं मी जे वाटले ना ते संपूर्ण मी याच्यामध्ये घालून घेते। सगळं वाटून घातलं ना की याचा सुंदर असा खमंग वास येतो याच्यामध्ये। सगळं वाटून मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। वाटप टाकून घेतलं। आता याच्या आत मी टाकणार आहे पिंच ऑफ सोडा। पिंच ऑफ सोडा घातला आहे मी। यावर मी आता लिंबू पिळून घेणार आहे सोड्यावरती। मी आता सोड्यावरती लिंबू पिळून घेतलं आहे। आता पहा सोडा ॲक्टिवेट झाला आहे कसं। सोडा ॲक्टिवेट झाला आहे। तर यात मी पिठं घालणार आहे। पहिलं घालणार आहे मी तांदळाचं पीठ। हे पहा, एवढं मी तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येणार। आता टाकते एवढं बेसन। आणि आता टाकणार आहे ज्वारीचं पीठ। हे आहे ज्वारीचं पीठ आपलं। तर हे
सगळं मी एकत्र मिक्स करून घेणार आहे. पीठ मळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे पहा, आता याचे मी असे गोल गोल गोळे करते आणि असे हातावर चपटे करणार आहे. हे असे चपटे करणार आणि याला वरून आता मी तीळ लावणार आहे. हे पहा, असे चपटे चपटे करून घेतले मी. आता याला वरून तीळ लावणार आहे आणि चटणीला मी तेल लावून घेतलं आहे. आता वरून मी याच्यावरती तीळ लावून घेणार आहे. पहा, याला वरून मी असे तीळ लावणार आणि असे गोळे गोळे करून घेणार आहे. छान दिसतात. मस्त दिसतात. असेच मी गोळे करून दाखवते तुम्हाला सगळे झाल्यावरती. ह्याच्यामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाही आहे. कोबीच्या पाण्यात जे पीठ मळलं गेलं आहे तेवढंच टाकते आहे मी. आणि आता त्याचे गोळे करणार आणि मी वाफवायला ठेवणार आहे. हे आहेत आपले वाफवलेले उंडे. हे आपले 6 उंडे झाले होते. हा मी असा कट केला आहे फिंगर चिप्स टाईप. तर हे नंतर मी तळून घेणार आहे. हे पहा, हे तुम्हाला स्टोअर करायचे असतील ना तर एअर कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता. वरती फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि जेव्हा करायचे असतील ना तेव्हा खाली फ्रीजमध्ये ठेवायचे आणि मग नंतर रूम टेम्परेचरला आणायचे आणि मग फ्राय करायचे. पहिलं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग थोडं मीडियम तेलामध्ये मीडियम आचेवर तळून घ्यायचे. ज्या आहेत आपल्या कोबीच्या वड्या आणि इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपण एक एक करूया, फ्राय करूया. हे पहा, तेल छान तापलेलं आहे. तर आपण ह्या कोबीच्या वड्या फ्राय करून घेतो मस्तपैकी छान. आता थोडा मीडियम करते गॅस. पूर्ण आतपर्यंत शिजल्या पाहिजे ना त्या मस्तपैकी. पहा, मस्त. लो टू मीडियम गॅसवर या छान अशा खरपूस फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला. गॅस थोडा स्लो केला आहे. आतपर्यंत छानपैकी अशा खरपूस फ्राय झाल्या पाहिजे ना ह्या कोबीच्या वड्या. छान मस्त अशा कुरकुरीत होणार आहेत हा या मस्त. याच्यामध्ये मी बेसन कमी घातलेलं आहे पण ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे. बेसनमुळे कधी कधी चिवट होतात पण ज्वारीच्या पिठाने आणि तांदूळाच्या पिठाने एकदम छान अशा खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात. मी ते कुकर पण लावून घेते. ह्या आपल्या वड्या आता रेडी झाल्या आहेत. आता आम्ही खाणार आहे.